श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये आज 5वा अध्याय चालू होत आहे। तर 5व्या अध्यायाचा प्रथम श्लोक, त्याचं उच्चारण। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचमोऽध्यायः। अर्जुन उवाच। संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकम् तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेययोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। ठीक, पदच्छेद। संन्यासं कर्मणां कृष्ण पुनः योगं च शंससि यत् श्रेयः एतयोः एकं तत् मे ब्रूहि सुनिश्चितम्। अन्वय। अर्जुनः उवाच। कृष्ण, हे कृष्ण, कर्मणां संन्यासं पुनः च योगं शंससि एतयोः यत् श्रेयः तत् एकं सुनिश्चितं मे ब्रूहि। ठीक है, चला तर मुख्य शीर्षक लिहून घ्या। श्लोक नंबर 1 ते 6। 1 ते 6 सांख्ययोग व निष्काम कर्मयोगाचा निर्णय। निष्काम कर्मयोगाचा निर्णय। ठीक आहे, चला। सांख्ययोग अर्थात ज्ञानयोग आणि जो निष्काम कर्मयोग या दोघांच्या बाबतीतला निर्णय होत आहे 6 श्लोकापर्यंत। त्यात पहिला श्लोक जो आहे तो अर्जुन बोलतोय भगवंताला। काय म्हणतो अर्जुन? तर अर्जुनाचा अभिप्राय असा आहे की सांख्ययोग आणि कर्मयोग यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे असा प्रश्न आहे अर्जुनाचा। आणि त्या दोन्हीपैकी जे श्रेष्ठ असेल तेच एक तू मला सांगितलं पाहिजे, असं अर्जुन भगवंताला बोलतोय। अन्वयानुसार अर्थ पहा। कृष्ण, हे कृष्ण, कर्मणां संन्यासम अर्थात कर्मांचा त्याग अर्थात सांख्ययोग। ठीक, एका बाजूला तू सांगत आहे। आणि पुन्हा योगम च शंससि। योगम शब्दाचा अर्थ लिहून ठेवा, कर्मयोगम। ठीक आहे ना? एका बाजूला तू संपूर्ण कर्माचा त्याग रूप जो संन्यास आहे अर्थात सांख्ययोग अर्थात ज्ञान योग आहे त्याचं प्रतिपादन करतो, आणि पुन्हा योग अर्थात कर्मयोग त्याची प्रशंसा करत आहे। शंससि कथन करत आहे, स्तुती प्रशंसा करत आहे। त्यामुळे मी काय केलं पाहिजे? माझ्या बुद्धीत गोंधळ निर्माण होतो आहे। मग काय कर तू? असं कर की देवा, एतयोः या दोघांमध्ये अर्थात सांख्ययोग म्हणजेच कर्माचा संन्यास सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग या दोन्हीमधून यत् श्रेयः जे दोन्हीपैकी माझ्यासाठी अत्यंत कल्याणकारक असेल, हितकारक असेल, तत् एकम ते एकच सुनिश्चितम निश्चित रूपाने मे ब्रूहि मला सांग, असं अर्जुन भगवंताला बोलतोय।
भगवान उत्तर देतात. श्री भगवान उवाच. श्रीभगवानुवाच. संन्यासः कर्मयोगश्च संन्यासः कर्मयोगश्च निश्चेयसकरा उभौ निःश्रेयसकरा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगो विशिष्यते. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. ठीक पदच्छे. संन्यासः कर्मयोगः च निःश्रेयसकरौ उभौ तयोः तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगः विशिष्यते. ठीक है. अन्वय. श्री भगवान उवाच. संन्यासः कर्मयोगः च उभौ निःश्रेयस्करौ. ठीक. तयोः तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगः विशिष्यते. ठीक है ना. अर्थ पहा. भगवान कर्मसन्न्यासापेक्षा निष्काम कर्मयोगाच्या श्रेष्ठतेचं कथन करतात. काय म्हणतात? अन्वयानुसार अर्थ. संन्यास कर्मयोग तसं पाहिलं तर संन्यास म्हणजेच कर्माचा परित्याग अर्थात सांख्ययोग, आणि एका बाजूला कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग. हे दोन्ही देखील उभौ निश्रेयस करो. निश्रेयस शब्दाचा अर्थ होतो मोक्ष देणारे आहेत, परम कल्याण करविणारे आहेत दोन्ही. तरी पण त्या दोघांपैकी तयो होतो कर्मसन्न्यासात कर्मयोग विशिष्यते. कर्मसन्न्यासापेक्षा कर्मयोग हा विशेष आहे असं भगवंत सांगतात. कारण निष्काम कर्मयोगाचं जर अनुष्ठान केलं तर निश्चित क्रमाने ज्ञानयोग अर्थात सांख्ययोगाची प्राप्ती होऊन मोक्ष निश्चित मिळणार आहे, त्यात काही संशय नाही. पण कर्मयोगाचं अनुष्ठान न करता आणि ज्ञानही प्राप्त झालेलं नाही, केवळ कर्माचा जर त्याग केला तर तो त्याग काही कामाचा नाही. अशा त्यागापेक्षा कर्मयोग विशेष आहे असा भगवंताचा अभिप्राय. इथं जो एक शब्द आला आहे कर्मसन्न्यासात पंचम्यंत, त्याचा अर्थ लिहून ठेवा. कर्मसन्न्यासात केवलात कर्मसन्न्यासात केवलात कर्मसन्न्यासात कंसात लिहा ज्ञानरहित केवल संन्यासापेक्षा ज्ञानरहित केवल संन्यासापेक्षा कंस बंद कर्मयोगः विशिष्यते. कर्मयोगः विशिष्यते बराबर कर्मयोग श्रेष्ठ आहे. कर्मयोग श्रेष्ठ आहे. इति कर्मयोगम स्तौति. इति कर्मयोगम स्तौति. ठीक आहे. अर्थ पहा. केवल कर्मसन्न्यासापेक्षा म्हणजे ज्ञानरहित, ज्ञानही प्राप्त झालेलं नाही आहे आणि कर्माचा त्याग केला, तर अशा कर्मत्यागापेक्षा कर्मयोग निष्काम कर्मयोग हा विशेष आहे, श्रेष्ठ आहे. अशा रीतीने भगवान निष्काम कर्मयोगाची स्तुती करतात. ठीक आहे. तेच म्हणलं तयो होतो कर्मसन्न्यासात कर्मयोग विशिष्यते. ठीक. पुढे ज्ञेयस्स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. स्नेहस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. पद
पदच्छेद ज्ञेयः सः नित्यसन्न्यासी यः न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वन्द्वः हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते। ठीक आहे, आता अन्वय पहा। महाबाहो, हे महाबाहो, यः न द्वेष्टि न कांक्षते सः नित्यसन्न्यासी ज्ञेयः निर्द्वन्द्वः हि सः बंधात सुखम प्रमुच्यते। ठीक आहे, बघा या श्लोकातून भगवान निष्काम कर्मयोगाचं महत्त्व सांगत आहे। काय म्हणतात? भगवान म्हणतात, हे महाबाहो, म्हणजे हे अर्जुना, काय यह न द्वेष्टे, जो कोणाचाही द्वेष करत नाही, न कांक्षती, आणि कशाची इच्छा धरत नाही, अपेक्षा करत नाही। ठीक आहे ना? म्हणजे काय? सुख आणि दुःख या दोन गोष्टी आहेत। ठीक आहे ना? तर दुःख आणि दुःखाचं साधन याचा द्वेष करत नाही, सुख आणि सुखाचं साधन याची अपेक्षाही करत नाही, आणि कर्म मात्र करत आहे। असा जो निष्काम कर्मयोगी, खरं पाहिलं तर तो म्हणायला निष्काम कर्मयोगी आहे, पाहिलं तर तो तसा मग नित्य संन्यासीच आहे, असं भगवंत बोलतात। पंक्ती पहा, यह न द्वेष्टि न कांक्षति सह, स शब्दाचा अर्थ लिहून ठेवा, कर्मयोगी, असा कर्मयोगी की जो कुणाचा द्वेष करत नाही, आकांक्षा करत नाही, आणि कर्म तर करत आहे। सह नित्य संन्यासी ज्ञेयः, नित्य सदा संन्यासीच आहे असं समजावं। ठीक आहे, कसं काय? तर निर्द्वंद्वः, द्वंद्वरहित तो झालेला असल्यामुळे सह बंधात सुखम प्रमुच्यते। बंधात, बंधात शब्दाचा अर्थ संसार बंधात, संसार बंधापासून तो सुखम प्रमुच्यते। सुखम, सुखम शब्दाचा अर्थ लिहून ठेवा, अनायासेन, अनायासेन, सायाश्रयित, विशेष प्रयत्न न करता आपोआप निर्द्वंद्व झाला तर संसार बंधनातून तो मुक्त होणारच आहे, अनायास मुक्त होणार आहे, संसार बंधातून सुटणार आहे। ठीक आहे ना? म्हणून तो निष्काम कर्मयोगी असून देखील खऱ्या अर्थाने नित्य संन्यासीच आहे असं भगवंत बोलतात। कारण संन्यासी म्हणजे सांख्ययोगी जसा संसार बंधातून मुक्त होतो, त्याप्रमाणे हा देखील निर्द्वंद्व झालेला निष्काम कर्मयोगी देखील अनायास सहज संसार दुःखातून मुक्त होतो। म्हणून निष्काम कर्मयोगी असला तरी खऱ्या अर्थाने तो संन्यासीच आहे असा भगवंताचा अभिप्राय आहे। पुढे चला, सांख्ययोगौ पृथक् बाला, सांख्ययोगौ पृथक् बाला, प्रवदन्ति न पंडिताः, प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यास्थितः सम्यक्, एकमप्यास्थितः सम्यक्, उभयोर्विन्दते फलम्, उभयोर्विन्दते फलम्। सांख्ययोगो पृथक् बाला, प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यास्थितः सम्यक्, उभयोर्विन्दते फलम्। पदच्छेद, सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः, एकम अपि आस्थितः सम्यक्, उभयोः विन्दते फलम्। अन्वय, बालाः सांख्ययोगौ पृथक् प्रवदन्ति, पंडिताः न, एकम अपि सम्यक् आस्थितः, उभयोः फलम् विन्दते। ठीक आहे, बघा तर या चौथ्या आणि पाचव्या या दोन श्लोकातून भगवान काय सांगत आहे? तर सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग ही दोघं देखील फलाच्या दृष्टीने समान आहेत, ही गोष्ट सांगतात भगवान। कसं? एक एक पहा। अन्वयानुसार अर्थ, तर बालाहा, बालाहा याचा अर्थ होतो अज्ञानी लोक, मूढ लोक, ज्यांना शास्त्र सिद्धांत माहीत नाही असे लोक काय समजतात बरं? प्रवदंती, कथन करतात, काय म्हणतात? सांख्ययोगौ पृथक् प्रवदंती, सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग हे दोन्ही
पृथक आहे, म्हणजे वेगवेगळे फल देणारे आहे असं बोलतात. कोण? अज्ञानी लोक. पंडितान, पण जे पंडित लोक आहे, तत्वदर्शी लोक आहे, ते मात्र या दोघांना वेगळं समजत नाही फलाच्या दृष्टीने, कारण दोघांचंही फल अंतिम एकच आहे असा अर्थ पंडितान. आणि असं असल्यामुळे या दोघांपैकी एकाचंही, कोणत्याही एकाचं जर चांगल्या प्रकारे अनुष्ठान केलं तर त्याला तेच फल मिळतं जे दुसऱ्याने मिळणारं असतं. पंक्ती पहा. एकम अपि सम्यक आस्थित. आस्थित शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. अनुष्ठितवान. अनुष्ठितवान या दोघांपैकी म्हणजे सांख्ययोग आणि निष्काम कर्म. पण सांख्ययोगामध्ये जर आपला अधिकार नसेल, ज्ञान योगात आपला अधिकार नसेल, तर निष्काम कर्मयोगाचंच अनुष्ठान केलं पाहिजे. कारण अंतकरणाची शुद्धी असल्याशिवाय ज्ञान योग प्राप्त होत नाही. आणि जर अंतकरणाची शुद्धी झालेली नसेल तर निष्काम कर्मयोगच अगोदर केला पाहिजे. हा अर्थ. या दोन्हीपैकी एकम अपि, एक जरी सम्यक चांगल्या रीतीने अनुष्ठितवान अनुष्ठान केलं, आचरण केलं ऐक नाही, तर उभयोः फलम विंदते. दोघांचंही फल, कारण दोघांचे फल एकच आहे. काय? परमात्मा स्वरूपाची प्राप्ती अर्थात मोक्ष. विंदते नाम प्राप्नोती. ठीक आहे. चला पुढे. याचं स्पष्टीकरण पुढच्या श्लोकात. यत् सांख्ये प्राप्यते स्थानम् तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. ठीक. पदच्छेद. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत् योगैः अपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. आता अन्वय. सांख्यैः यत् स्थानं प्राप्यते तत् योगैः अपि गम्यते यः सांख्यं च योगं च एकं पश्यति सः पश्यति. ठीक आहे. अर्थ पहा. सांख्यैः. सांख्यैः म्हणजे काय? सांख्यैः शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. ज्ञाननिष्ठैः. ज्ञाननिष्ठैः. ज्ञानामध्ये निष्ठा आहे ज्यांची, असे लोक त्यांच्याद्वारे अर्थात ज्ञानयोगाच्या द्वारे, ज्ञानयोगी लोकांच्या द्वारे यत् स्थानं प्राप्यते. यत् स्थानं, जे स्थान प्राप्त केल्या जातं. यत् स्थानं, स्थानं मोक्षम, जे जो मोक्ष प्राप्त केला जातो तत् ते स्थान योगैः अपि गम्यते. योगैः कर्मयोगैः, कर्मयोगाच्या द्वारे देखील तेच स्थान गम्यते नाम प्राप्त केल्या जातं. ठीक आहे ना. आणि म्हणून यह जो कोणी सांख्यं च योगं च एकं पश्यति, सांख्य आणि योग या दोघांना एक पाहतो. एक पाहतो म्हणजे काय? फलरूपाने एक आहे. फलाच्या दृष्टिकोनातून दोघं एक आहे, कारण दोघांचं फल एक आहे असा अर्थ. फलरूपाने एक आहेत असे जो पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो, तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे, तत्वदर्शी आहे असा अर्थ. ठीक आहे. पुढे. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. ठीक. पदच्ची. संन्यासः तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्तः मुनिः ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. ठीक.
अन्वय महाबाहो हे महाबाहो अयोगतः संन्यासः आप्तुं दुःखम योगयुक्तः मुनिः तो ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. ठीक आहे. बघा काय सांगताहेत तर भगवान या श्लोकातून सांगतात की निष्काम कर्मयोग केल्याशिवाय सांख्य योग प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे असं सांगायचं आहे. काय म्हणतात पहा, महाबाहो हे महाबाहो म्हणजे हे अर्जुना अयोगतः संन्यास आप्तुं दुःखम. अयोगतः अयोगतः शब्दाचा अर्थ लिहा कर्मयोगेन विना. कर्मयोगेन विना म्हणजे निष्काम कर्मयोग केल्याशिवाय संन्यास आप्तुं दुःखम है की नाही. ज्ञान सहित संन्यास अर्थात ज्ञान योग आप्तुं म्हणजे प्राप्त करणं दुःखम अत्यंत कठीण आहे, लगभग असंभव असल्यासारखं आहे. म्हणून निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान हे अवश्य केलंच पाहिजे असा अर्थ ते सांगतात. योगयुक्त मुनिही. योगयुक्त म्हणजे निष्काम कर्मयोगाने युक्त अर्थात ईश्वर समर्पित रूपाने म्हणजे जे काय कर्म करायचे ते ईश्वरासाठी करायचं आहे, फलाची अपेक्षा धरायची नाही आहे. आणि वैदिक कर्म करणारा जो त्याला म्हणायचं योगयुक्त. योगयुक्त शब्दाचा अर्थ लिहून घ्या. योगयुक्त बराबर ईश्वर समर्पित रूपेण ईश्वर समर्पित रूपेण फलनिरपेक्षेण वैदिकेन कर्मयोगेन युक्तः योगयुक्त. ठीक. ईश्वराला समर्पित रूपाने कर्म करतोय, वैदिक कर्म करतोय, फलाची अपेक्षाही धरत नाही, अशा रीतीने जो वैदिक वेदाने सांगितलेले जे कर्म त्या कर्माने जो युक्त आहे त्याला म्हणायचं इथं योगयुक्त. अर्थात निष्काम कर्मयोगी असा मुनी मनन करणारा ईश्वराचं चिंतन करणारा तो तर ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. न चिरेण मतलब चीर मतलब विलंबाने, न चिरेण मतलब तुरंत ताबडतोब क्षिप्रम शीघ्रम तत्काल ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. अधिगच्छति शब्दाचा अर्थ आहे प्राप्नोती. ठीक आहे ना. आत्ता काय सांगितलं होतं की कर्मयोगा वाचून संन्यास प्राप्त होणं कठीण आहे आणि म्हणून कर्मयोग हा केलाच पाहिजे. कारण योगयुक्त जो मुनी अर्थात निष्काम कर्मयोगी तो तत्काल ब्रह्माला प्राप्त करून देतो, अर्थात पारमार्थिक संन्यासाला प्राप्त करून देतो. ब्रह्म हेच काय आहे, पारमार्थिक संन्यास आहे की नाही. म्हटलेलं आहे ना परमात्म ज्ञान लक्षणत्वात पारमार्थिक संन्यास जर कोण असेल सर्व कर्माचा त्याग स्वरूप असं एकरूप पारमार्थिक संन्यास म्हणून जे म्हटलं जातं ते आहे ब्रह्म. आणि ते त्यालाच प्राप्त होतं ज्याने अगोदर निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान केलेलं आहे. ठीक आहे ना. आणि कारण एका ठिकाणी उपनिषदामध्ये न्यास शब्दाचा अर्थ संन्यास शब्दाचा अर्थ ब्रह्म असा पण केलेला आहे. न्यास इति ब्रह्म ही परः असं नारदी उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. ठीक. पदच्छेद. योगयुक्तः विशुद्धात्मा विजितात्मा
जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते। ठीक है ना। अन्वय योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा असा कोणी पुरुष कुर्वन अपि कर्म कुर्वन अपि न लिप्यते हा अर्थ। ठीक आहे। मुख्य शीर्षक लिहून घ्या। श्लोक नंबर 7 ते 12 7 ते 12 सांख्ययोगी व निष्काम कर्मयोगी यांची लक्षणे व त्यांचा महिमा ठीक आहे। सांख्ययोगी जो ज्ञानयोगी आहे त्याचं आणि निष्काम कर्मयोग्याचं लक्षण आणि त्यांचा महिमा सांगतात। ठीक आहे। त्यापैकी या 7व्या श्लोकातून काय सांगत आहे भगवंत, तर जो कोणी निष्काम कर्मयोगी आहे तो कर्म करून देखील त्या कर्माने लिप्त होत नाही, बांधला जात नाही, ही गोष्ट सांगत आहे। एक एक पहा अन्वयानुसार। योगयुक्त ठीक आहे ना। योगयुक्त म्हणजे निष्काम कर्मयोगी, निष्काम कर्मयोगाने युक्त असा पुरुष कसा, पुन्हा त्याचे आणखीन विशेषण विशुद्धात्मा। विशुद्धात्मा शब्दाचा अर्थ लिहा विशुद्ध सत्व बराबर विशुद्ध अंतःकरण, विशुद्ध सत्व बराबर विशुद्ध अंतःकरण। सत्व शब्दाचा अर्थ होतो अंतःकरण, शुद्ध झालाय सत्व म्हणजे अंतःकरण ज्याचं असा विशुद्धात्मा। पुन्हा आलाय प्रयोग शब्द विजितात्मा। विजितात्मा शब्दाचा अर्थ या विजित देह, विजित देह कंसात शरीर विजयी, शरीर विजयी ठीक आहे ना। म्हणजे देह सुद्धा ज्याने जिंकला आहे, शरीरावर विजय मिळवलेला आहे, शरीर सुद्धा ज्याच्या ताब्यात आहे। ठीक आहे ना। आणखीन कसा हो, जितेंद्रिय ज्याने आपल्या इंद्रियांना जिंकलेला आहे, ताब्यात ठेवला आहे असा। आणखीन कसा, सर्वभूतात्मभूतात्मा ठीक आहे ना। म्हणजे सर्व प्राणी मात्रांचा जो आत्मा तोच झाला आहे ज्याचा आत्मा असा। सर्व प्राणी मात्रामध्ये आपलं स्वरूप जो पाहतो असा सर्वभूतात्मभूतात्मा असा पुरुष कुर्वन अपि कर्म करत असला तरी देखील न लिप्यते, त्या कर्माने तो बांधल्या जात नाही असा अर्थ आहे। ठीक आहे। पुढे चला। नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। ठीक बघा पदाचे न एव किंचित करोमि इति युक्तः मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इन्द्रियाणि
इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. अन्वय. पश्यन्, शृण्वन्, स्पृशन्, जिघ्रान्, अश्नान्, गच्छन्, स्वपन्, श्वसन्, प्रलपन्, विसृजन्, गृह्णन्, उन्मिषन्, निमिषन् अपि युक्तः तत्त्ववित् इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन् अहम किंचित न एव करोमि इति मन्येत. ठीक आहे. बघा आता काय सांगतायत या श्लोकातून. तर वर जसं सांगितलं की निष्काम कर्मयोगी कर्माने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे सांख्ययोगी देखील सारे कर्म करून अकर्ताच असतो याचा निर्देश करतात भगवान. अन्वयानुसार अर्थ पहा. पश्यन, ठीक आहे ना. पश्यन म्हणजे पाहत असणारा, पाहणारा, पाहताना. शृण्वन ऐकणारा, स्पृशन स्पर्श करताना, जिघ्रन वास घेताना, अश्नन खाताना, है ना, गच्छन चालताना, स्वपन झोप घेताना, श्वसन श्वासोश्वास करताना, प्रलपन म्हणजे बोलताना, विसृजन म्हणजे त्याग करताना, गृह्णन म्हणजे ग्रहण करताना. ठीक आहे. पुढे आहे उन्मिषण म्हणजे डोळे उघडताना, निमिषण म्हणजे डोळे झाकताना, डोळ्याची उघड झाप करताना. अपि असं साऱ्या क्रिया करत असला तरी त्या क्रिया करताना देखील काय हो, युक्तः तत्त्ववित् मन्येत. शेवटी आलाय युक्त. युक्त शब्दाचा अर्थ लिहा इथं समाहितः सन. समाहित अगदी अंतर्मुख झाला आहे. परमात्म्या ठिकाणी ज्याचं मन लागलेलं आहे त्याला म्हणायचं समाहितः. युक्त असा जो तत्त्वविद तत्वज्ञ पुरुष त्याने मन्येत. शेवटी आले ना क्रियापद मन्येत. मन्येत शब्दाचा अर्थ होतो चिंतयेत. त्याने असं समजावं, असं चिंतन करावं. हे सारं करत असताना काय चिंतन करावं, पाहताना, खाताना, बोलताना ते सांगतायत मध्ये. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. इंद्रिय काय करतात, व्यवहार करतात, विचरण करतात. कुठे, इंद्रियार्थेषु इंद्रियांचे जे विषय त्यांच्या ठिकाणी इंद्रिय जातात. आणि अशा त्या इंद्रियांचा आणि इंद्रियांच्या विषयाचा माझ्याशी काहीही संबंध नाही आहे की नाही. इंद्रिय पाहत असताना, खात असताना, चालत असताना, हे सर्व क्रिया होत असताना काय समजायचं की इंद्रिय इंद्रियांच्या विषयाच्या ठिकाणी जात आहे, त्यांच्याशी माझा काही संबंध नाही असं स्वतःला अलिप्त रूपाने पाहायचं. हे सांगताय. इंद्रियाणी इंद्रियाशु वर्तन्ते इति धारयन् असं जाणून, असा निश्चय करत काय समजायचं, अहम किंचित न एव करोमि. हे महत्वाचं आहे. हे सारं होऊ राहिलं पण इंद्रिय इंद्रियाच्या ठिकाणी विषयाच्या ठिकाणी जात आहे, मी मात्र काहीही करत नाही. कारण मी म्हणजे कोण आहे, चेतन तत्व, ब्रह्मतत्व. ते काहीही करत नाही, त्याच्यात कोणतीही क्रिया नाही, आणि तोच मी आहे. असं अहम किंचित न एव करोमि इति मन्येत असं चिंतन करावं लागलं. चला पुढे. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. पदच्छेद. ब्रह्मणि आधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न सह पापेन पद्मपत्रम इव अंभसा. ठीक. अन्वय. यह कर्माणि ब्रह्मणि आधाय संगम त्यक्त्वा करोति सह अंभसा पद्मपत्रम इव
पापेन न लिप्यते. ठीक आहे. तर पद्मपत्राचा दृष्टांत देत आहेत भगवंत. कशासाठी? भगवदर्थ, भगवंताच्या उद्देशाने जो कोणी कर्म करतो त्या कर्म करणाऱ्याला त्या कर्माचा लेप लागत नाही, ही गोष्ट सांगण्याकरिता दृष्टांत दिला जात आहे पद्मपत्राचा. ठीक. आता पहा अन्वयानुसार अर्थ. यह जो कोणी साधक, काय हो, कर्माणी ब्रह्मणी आधाय, सर्व कर्म करतो आहे पण ते सर्व कर्म करून तो अर्पण करतो कुठं? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. ठीक आहे ना. आधाय, आधाय शब्दार्थ आहे अर्पण करून, ब्रह्माला अर्पण, परमात्म्याला अर्पण करून. पुन्हा संगम त्यक्त्वा, त्या कर्माच्या फलाची आसक्ती ठेवत नाही. संगम त्यक्त्वा, फलासक्ती न करता त्याचा त्याग करून, कर्माने करून, कर्म मात्र करतो. कर्म करतोय तो, पण तो त्या कर्माने बांधला जात नाही, लिप्त होत नाही. कशाप्रमाणे? सह तो अंबसा पद्मपत्रम इव. अंबसा तृतीया जल, जसं जलाच्या द्वारे कमळाचं जे फूल, त्याची जी पाकळी, त्याला जसं पाणी चिटकत नाही. कमळाचं फूल घ्या तुम्ही आणि त्याच्यावर पाणी टाका, पाणी सर्र खाली वाहून जातं, चिटकून बसत नाही. त्याप्रमाणे सह पापेन न लिप्यते, कोणत्याही पापाने आणि कोणत्याही कर्माच्या फलाने, कर्माने लिप्त होत नाही, त्याला ते कर्मबंधनात अडकवत नाही. हा अर्थ. पुढे जाऊया. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा, काय संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. पदच्छेद. कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. अन्वय. योगिनः संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि कर्म कुर्वन्ति. ठीक आहे ना. तर वर सांगितलं होतं की आसक्ती सोडून, फलासक्ती सोडून कर्म करतात योगी लोक. पण प्रश्न उपस्थित होतो, जर फलाची अपेक्षा करायचीच नाही आहे तर कर्म करायचे कशासाठी? तर भगवान सांगतात आत्मशुद्धीकरिता कर्म करायचे असतात. आणि योगी लोक, निष्काम कर्म योगी लोक आत्मशुद्धीसाठीच कर्म करतात. आत्मशुद्धी शब्दाचा अर्थ अंतःकरणाची शुद्धी असा अर्थ आहे. ठीक आहे. काय करतात? अन्वयानुसार पहा. योगिनः, योगिन अर्थात कर्मिणः, कर्म करणारे लोक. योगिन शब्दार्थ कर्मिणः. संगम त्यक्त्वा अर्थात फलाविषयीची आसक्ती सोडून आत्मशुद्धये. आत्मशुद्ध शब्दार्थ लिहा सत्वशुद्धये. सत्वशुद्धये म्हणजे अंतकरण शुद्धये. अंतकरण शुद्ध होण्यासाठी कर्म करतात. कशाच्या माध्यमाने कर्म करतात? कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि. केवलही हा शब्द सर्वाबरोबर जोडायचा आहे की नाही. केवल कायेन, मनाने, बुद्धीने आणि केवल इंद्रियाने. काय अर्थ आहे केवल शब्दाचा? तर केवलैः याचा अर्थ लिहा ममत्ववर्जितैः. ममत्ववर्जितैः, ममत्व सोडून. शरीराने, कायेन म्हणजे शरीराने, मनाने, बुद्धीने आणि इंद्रियाने देखील काय कर्म कुर्वंती, कर्म करतात अंतकरणाच्या शुद्धीसाठी. हे सांगितलं आहे.
पुढे युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्टिके अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्टिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते पदच्छेद युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिम् आप्नोति नैष्टिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तः निबध्यते अन्वय युक्तः कर्मफलं त्यक्त्वा नैष्टिकीं शान्तिं आप्नोति कामकारेण फले सक्तः अयुक्तः निबध्यते। ठीक आहे, काय सांगतायत या श्लोकातून भगवान सांगतात काय कर्मफलाचा जर त्याग केला तर शांती प्राप्त होते आणि कर्मफलाचा त्याग न करता कोणत्या तरी कामनेने अर्थात फलाची इच्छा धरून कर्म केले तर तेच कर्म बंधनाला कारण ठरतात। ही गोष्ट स्पष्ट केल्या जात आहे। पार्थ युक्तः कर्मफलं त्यक्त्वा नैष्टिकीं शांतिम आप्नोति युक्तः आप्नोति प्राप्त करतो कोण युक्तः। युक्त म्हणजे कोण है की नाही, तर युक्त शब्दाचा अर्थ लिहून ठेवा। ईश्वराय कर्माणि ईश्वराय कर्माणि अर्धविराम न मम फलाय न मम फलाय इति एवं समाहितः युक्तः। ठीक आहे, अर्थ पहा। हे सारे माझे जे कर्म आहे ते सर्व ईश्वरासाठी आहे। न मम फलाय माझ्या फलासाठी नाही। इति एवं अशा रीतीने जो समाहित झालेला आहे की नाही, अंतरंग झालेला आहे, परमात्म्याच्या ठिकाणी चित्त देऊन आहे असा युक्त कर्मयोगी काय कर्मफलं त्यक्त्वा कर्माच्या फलाचा त्याग करून प्राप्त करतो कशाला शांती आप्नोति शांतीला प्राप्त करतो। त्या शांतीचे एक विशेषण दिलं आहे नैष्टिकीं शांती। नैष्टिकीं म्हणजे काय, नैष्टिकीं शब्दाचा अर्थ लिहा मोक्षाख्यां शांती। मोक्षाख्यां शांती मोक्ष नावाच्या शांतीला तो प्राप्त करतो। अशा त्या शांतीला नैष्टिकीम असं का म्हणलं, त्याचं कारण आहे की ज्ञाननिष्ठेने ती प्राप्त होते म्हणून त्या शांतीला म्हटलं आहे नैष्टिकीम शांती। कारण हा निष्काम कर्मयोगी हळूहळू सांख्य ज्ञाननिष्ठेपर्यंत जाऊन त्या मोक्षरूपी शांतीला निश्चित रूपाने प्राप्त करतोच हा अर्थ। बरं, आता याच्या विरुद्ध काय कामकारेण फले सक्तः असा जो अयुक्त तो निबध्यते। ठीक आहे ना, कामकारेण शब्दाचा अर्थ लिहा काम प्रेरिततया म्हणजे कामाने प्रेरित होऊन कामाने प्रेरित होऊन फले सक्त आहे की नाही, फलाविषयी कर्मफलाविषयी आसक्त आहे। म्हणजे काय, मला अमुक फल प्राप्त व्हावं यासाठी मी अमुक कर्म करत आहे अशा रीतीने फलाविषयी जो आसक्त आहे बांधल्या गेलेला आहे की नाही, तोच काय आहे अयुक्त। कारण वर युक्त शब्दार्थ लिहिला आहे, त्याच्या विरुद्ध समजायचा कोण अयुक्त। युक्त म्हणजे कोण, ईश्वरासाठी कर्म करणारा, स्वतःच्या फलासाठी नाही। अयुक्त म्हणजे काय, स्वतःच्या फलासाठी कर्म करणारा असा जो अयुक्त निबध्यते। म्हणून भगवंताचा अभिप्राय की अर्जुना तू मात्र युक्त होऊन कर्म कर, अयुक्त होऊन कर्म करू नको हा अर्थ। पुढे
सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशे नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशे नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। पदच्छेद सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देहि न एव कुर्वन् न कारयन्। ठीक अन्वय वशी देहि सर्व कर्माणि मनसा संन्यस्य नवद्वारे पुरे न कुर्वन् न एव कारयन् सुखम आस्ते। ठीक आहे, मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 13 ते 26. 13 ते 26 ज्ञान योगाचा विषय. ज्ञान योगाचा विषय. ठीक आहे, चला त्यातही या 13 श्लोकातून आता काय सांगतात भगवान? सांख्य योगाच्या स्थितीचे वर्णन करतात. कसं? अन्वयानुसार अर्थ पहा. वशी देही, ठीक आहे ना. वशी, वशी शब्दाचा अर्थ लिहा जितेंद्रिय. जितेंद्रिय ज्याने आपल्या सर्व इंद्रियावर विजय मिळविलेला आहे. वशी असा जो देही म्हणजे पुरुष. काय? सर्व कर्माणी मनसा संन्यस्य, सारे कर्म मनसा संन्यस्य. संन्यस्य शब्दाचा अर्थ लिहा परित्यज्य. परित्यज्य, ठीक आहे, त्याग करून. त्याच्या अगोदर शब्द आला आहे मनसा. ठीक आहे ना. त्याचा अर्थ लिहा मनसा म्हणजे काय? कर्मादौ अकर्म संदर्शनेन विवेक बुद्ध्या. ठीक आहे, अर्थ पहा. कर्म तर करू राहिला, पण कर्म करून सुद्धा त्या कर्मामध्ये स्वतःला अकर्म रूपाने पाहू राहिला. म्हणजेच जणू काय त्याने मनाने सर्व कर्माचा काय केलाय? त्याग. शरीर इंद्रियादिकाकडून कर्म होऊ राहिले, पण मनाने मात्र कर्माचा त्याग आहे. कारण त्या सर्व कर्मामध्ये स्वतःला तो अकर्म रूपाने आत्मरूपाने पाहतो आहे. हा त्याचा अर्थ. पंक्ती पहा. वशी देही सर्व कर्माणि मनसा संन्यस्य परित्यज्य. आणि काय करतो मग? नवद्वारे पुरे. पुरे शब्दार्थ लिहा शरीरे. पूर नगर, हे शरीर रूपी नगर पुरे. त्याचं विशेषण दिलं आहे नवद्वारे. 9 आहे द्वार मुख्य ज्या पुराला, शरीराला. असं हे शरीर आहे, 9 द्वार आहे की नाही? 9 द्वार, 2 कान, 2 डोळे, 2 नासिका रंध्र, 6 झाले मुख, 7 आणि मलमूत्र विसर्जनाचे दोन्ही स्थान, 7 आणि 2 9. तर असे 9 आहे द्वार ज्याला. असं हे शरीर त्या शरीरामध्ये राहून देखील न कुर्वन न कारयन, काहीही करत नाही आणि कुणाकडून काही करवीत देखील नाही. मग कसं आहे? सुखम आस्ते, आहे की नाही? सुखाने आस्ते नाम तिष्ठती, सुखाने राहतो. ठीक आहे. कसा सुखाने राहतो? तर आत्म्याला सोडून बाकी काहीही त्याला आता सुचत नाही. आत्मन अन्यत्र निवृत्त बाह्य सर्व प्रयोजन. आत्म्याला सोडून बाकीचे सारे बाह्य प्रयोजन ज्याचे समाप्त झालेले आहे. त्याला आता काही प्राप्त करायचं राहिलेलं नाही आहे, काही त्याग करायचं राहिलेलं नाही आहे. अशा स्थितीत तो राहतो, म्हणजेच सुखाने राहतो, ब्रह्मगुण राहतो, असा अर्थ आहे त्या शरीरामध्ये. सुखम आस्ते. लागलं जी? अशा सांख्य योगाची ही स्थिती आहे. या स्थितीत तो राहतो.
हे सांगितलं भगवंताने. ठीक आहे, पुढे चला. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. पदाचे न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावः तु प्रवर्तते. अन्वय. प्रभुः लोकस्य कर्तृत्वं न कर्माणि न कर्मफल संयोगम वा न सृजति मग स्वभावः तु प्रवर्तते. ठीक आहे, बघा वरच्या श्लोकात सांगितलं होतं असा तो सांख्ययोगी महात्मा काय काही करत नाही. न कुर्वन न एव कारयन सुखम असते. आपल्या आत्ममहिमेत तो राहतो आहे की नाही. काही करत नाही, करवितही नाही असा तो आहे. म्हणजे कसं काय तर आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभाव आहे याचं वर्णन या श्लोकात करतात भगवान. काय म्हणतात त्याचा निश्चय तसा असल्यामुळे कसं आहे ते स्थिती. प्रभू म्हणजे आणि पुढं आहे सृजती मध्ये न. प्रभू न सृजती. प्रभू उत्पन्न करत नाही. काय काय मध्ये दिलं आहे. पण प्रभू शब्दाचा अर्थ काय. प्रभू शब्दाचा अर्थ लिहा आत्मा. त्या सांख्ययोगी ज्ञानी महात्म्याचा हा निश्चय आहे की शरीर इंद्रिय जरी सर्व माझे हे करत असले तरी या साऱ्यामध्ये असणारा मी आत्मा तो मी प्रभू आहे आणि मी वस्तुतः काही करीत नाही आणि करवित नाही. आत्ममहिमेत तो राहतो. ठीक तेच दिलं आहे. प्रभू म्हणजे आत्मा. लोकस्य कर्तृत्व लोकांचं कर्तृत्व म्हणजे कसं हे तू कर अशा प्रकारचं कर्तृत्व. कुरु इति कर्तृत्व न सृजती. आत्मा लोकांचं कर्तृत्व कर अशा रूपाने कोणाला प्रेरणाही देत नाही असा अर्थ आहे. कर्तृत्व न सृजती. आणखीन कर्माणी न आहे की नाही. कर्म देखील तो उत्पन्न करत नाही. जसं उदाहरणार्थ देवदत्त घटम करोती तर घट काय झालं कर्म. त्याप्रमाणे कर्माणी शब्दाचा अर्थ करायचा सारे जे जे बनविल्या जाणारे पदार्थ आहे रथ घट महल वाडा इच्छित जे जे पदार्थ आहे असे सर्व जगतरूप पदार्थ त्यांना देखील आत्मा वस्तुतः उत्पन्न करत नाही. आणि तो आत्माच मी आहे. म्हणून सारं शरीरा इंद्रियातून होत असून सुद्धा स्वतःच्या ठिकाणी तो काय पाहतो मी अकर्ता आहे. ठीक आहे. तर प्रभु लोकस्य कर्तृत्वं न सृजती. प्रभु कर्माणी न सृजती. एवढंच नाही कर्मफल संयोगम जे कोणी दुनियामध्ये कर्ता म्हणून वावरणारे आहेत त्यांचं कर्म आणि त्या कर्मापासून होणारं फल याला देखील तो आत्मा म्हणजे प्रभू उत्पन्न करत नाही. त्या साऱ्या गोष्टीपासून अलिप्तच आहे कोण आत्मा आहे की नाही. आणि तो आत्माच मी आहे असा ज्ञानी पुरुषाचा काय आहे निश्चय. ही ज्ञानाची स्थिती. तर कर्मफल संयोगम वा न सृजती. म्हणजे सारं कोण करतं लोकांचं कर्तृत्व घट पट मठ हे सारे कर्म आणि कर्मफलाचा संयोग हे करतं कोण मग बघ सांगतायत. स्वभाव तू प्रवर्तते. स्वभाव म्हणजे स्वभाव शब्दाचा इतार्थ आहे मायाख्य प्रकृती. माया जिला म्हणतात अशी जी प्रकृती आहे तीच ह्या साऱ्या गोष्टी करत असते. स्वभाव मायाख्या प्रकृती तीच प्रवृत्त होते तीच सर्व काही करते. मी मात्र काहीही करत नाही असा निश्चय झालं. चला पुढे. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः.
जन्तवः पदच्छेद न आदत्ते कस्यचित् पापं न च एव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः। ठीक अन्वय विभुः कस्यचित् पापं न सुकृतं च न एव आदत्ते ज्ञानम अज्ञानेन आवृतं तेन जंतवः मुह्यन्ति। ठीक आहे बघा आता तर आत्मारूप जो परमात्मा आहे तो कोणाचेही पाप किंवा पुण्य ग्रहण करत नाही ही गोष्ट भगवंत सांगतात या श्लोकातून। अन्वयानुसार पहा विभुः विभू म्हणजे सर्वव्यापी असणारा तो आत्मा अर्थात परमात्मा कारण आत्माच काय आहे परमात्मा आहे। तर विभुः कस्यचित् पापं न आदत्ते कस्यचित् सुकृतं च न एव आदत्ते कुणाचंही पापही ग्रहण करत नाही आणि कुणाचं पुण्यही ग्रहण करत नाही। कुणा भक्ताचं पाप तो स्वीकार करतो स्वतःकडे घेतो असंही काही नाही आहे। कोण आत्मा पाप पुण्याहून अलिप्त आहे। कस्यचित् पापं न सुकृतं न एव आदत्ते आदत्ते शब्दार्थ तो गृह्णाति न गृह्णाति ग्रहण करत नाही। ठीक आहे बर मग तर ज्ञानम काय होतं सारं काय घडत आहे तर ज्ञानम अज्ञानेन आवृत्तम। ठीक आहे ना ज्ञानम ज्ञानम शब्दाचा अर्थ लिहा विवेक ज्ञानम। ठीक आहे अज्ञानेन आवृत्तम आता आत्मस्वरूपाविषयीचं जे ज्ञान आहे विवेक ज्ञान आहे ते लोकांना नाही ते ज्ञान अज्ञानाने काय आहे आवृत्त आहे। मग त्यामुळे काय होतं तेन त्यामुळे त्या अज्ञानाने जंतवः मुह्यन्ति। जंतवः जंतवः शब्दार्थ लिहा अविवेकिनः संसारिणः अविवेकिनः संसारिणः म्हणजे विवेकरहित संसारी जीव। मुह्यन्ति मुह्यन्ति शब्दाचा अर्थ लिहा करोमि कारयामि करोमि कारयामि भोक्षे भोजयामि भोक्षे भोजयामि इति एवं मोहं गच्छन्ति इति एवं मोहं गच्छन्ति। ठीक आहे ना बघा आता वस्तुतः जो विभू व्यापक असणारा जो आत्मा आहे जे आपलं स्वरूप आहे तो कुणाचं पाप पुण्य ग्रहण करत नाही काहीही करत नाही आहे करीत नाही करवित नाही। म्हणजे कसं काय होतं सारं काय घडतं आहे तर अज्ञानाने ज्ञान आवृत्त आहे आणि त्या अज्ञानामुळे सारे प्राणी मात्र मोहित झालेले आहे। मोहित झाले म्हणजे विमूढतेला प्राप्त झालेले आहे। म्हणजे काय बरं आत्मा स्वतः असून देखील आपल्या आत्मस्वरूपाला न जाणल्यामुळे शरीराधिकाशी तादात्म्य करून ते सारं म्हणतात काय करू मी करतो मी करवितो मी खातो हे भोक्षे मी खातो भोजयामी मी भोजन करवितो इतरांना अशा रीतीने मोहाला प्राप्त होतात। जे आपलं जे आत्म्याचे धर्म नाही ते सर्व आपल्या आत्मस्वरूपावर लादून घेतात हेच मोहाला प्राप्त होणं आहे। आणि कशामुळे घडतं अज्ञानामुळे कारण अज्ञान म्हणजे काय आपल्या स्वस्वरूपाला त्यांनी जाणलेलं नाही आहे। खऱ्या अर्थाने जर जाणलं असतं तर आत्मस्वरूपाच्या बाबतीत ते आत्म्याला घेऊन असं म्हणलेच नसते काय की मी खातो मी करतो मी करवितो असा व्यवहार घडला नसता असा अर्थ आहे। हे सर्व अज्ञानाने घडतं। पुढे ज्ञानेन तु तदज्ञानम् ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम् ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम्
प्रकाशयति तत्परम्। तदच्छेद ज्ञानेन तु तत् अज्ञानम येषां नाशितम आत्मनः तेषां आदित्यवत् ज्ञानम प्रकाशयति तत्परम्। अतान्वय येषां तु तद अज्ञानम आत्मनः ज्ञानेन नाशितम तेषां तद ज्ञानम आदित्यवत् परम प्रकाशयति। ठीक आहे, अर्थ पहा. तर सूर्याचा दृष्टांत देऊन ज्ञानाच्या महिमेचं वर्णन करतात या श्लोकातून भगवान. काय म्हणतात? तो वर जे अज्ञान सांगितलं होतं त्या अज्ञानामुळे ज्ञान आवृत्त आहे आणि त्या अज्ञानानेच सारे प्राणी मात्र मोहित झालेले आहेत. बरोबर. असं जे अज्ञान ते जेव्हा नष्ट होतं आत्मज्ञानाने. पंक्ती पहा. येषाम ज्यांचं तद अज्ञानम तद अज्ञानम तद म्हणजे कोणतं? तद शब्दाचा अर्थ लिहा. येन अज्ञानेन आवृत्ताः मुह्यन्ति. येन अज्ञानेन आवृत्ताः मुह्यन्ति. तत् अज्ञानम की ज्या अज्ञानाने आवृत्त झालेले लोक मोहाला प्राप्त होतात असं जे त्यांचं अज्ञान तत् अज्ञानम. आता ते अज्ञान नष्ट तरी कशाने होईल हो? तर सरळ सोपा प्रश्न आहे. ज्या वस्तूचं अज्ञान असतं ते अज्ञान त्या वस्तूच्या ज्ञानाने नष्ट होतं. समजा घटाचं जर अज्ञान असेल तर घटाचं अज्ञान कशाने नष्ट होईल? घटाच्या ज्ञानाने. इथं आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, मग ते अज्ञान सुद्धा कशाने नष्ट होईल? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने. येषां तद अज्ञानम आत्मनः ज्ञानेन आत्म्याच्या ज्ञानाने आत्मविषयक विवेक ज्ञानाने नाशितम नष्ट केल्या जातं. त्या तेषां तद ज्ञानम अशा त्या लोकांचं ते ज्ञान काय करतं हो? आदित्यवत परम प्रकाशयति. आदित्य सूर्य ज्याप्रमाणे सूर्य यच्चयावत सर्व जगातील सर्व पदार्थांचं प्रकाशन करतो त्याप्रमाणे त्यांचं ते ज्ञान परम प्रकाशयति. परमात्मा स्वरूपाला म्हणजे परमात्मा कोण आहे? तो मी आहे अशा रूपाने आणि तद्भिन्न पदार्थ सारे मिथ्या आहे अशा रूपाने सर्वांचं प्रकाशन करतं ते ज्ञान. परम प्रकाशयति. परम परमार्थ तत्वम. आणि त्याचप्रमाणे मिथ्या रूपाने बाकीच्या पदार्थांचं देखील ते ज्ञान प्रकाशन करतं कारण ते विवेकरूप ज्ञान आहे. पुढे तद्बुद्धयस तदात्मान तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. पदच्छेद तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. ठीक. अन्वय तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः ज्ञाननिर्धूतकल्मषाः अपुनरावृत्तिं गच्छन्ति. ठीक आहे. बघा काय सांगतायत या श्लोकातून भगवान. तर जो कोणी ज्ञानी महात्मा परमात्मा स्वरूपाशी तद्रूप झालेला आहे, परमात्मा रूप झालेला आहे, अशा महात्म्यांना परमगतीची प्राप्ती होते ही गोष्ट सांगतायत. पंक्ती पहा. कसा तो महात्मा? तर तद्बुद्धय ही त्याची विशेषण आहे सारे. तद्बुद्धय तदात्मान तन्निष्ठाः तत्परायणा. एवढंच नाही तर ज्ञान निर्धूत कल्मषा असे जे यती लोक ज्ञानी लोक अपुनरावृत्तीं गच्छन्ति. अपुनरावृत्ती म्हणजे काय? पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही म्हणजे पुन्हा जन्माला येत नाही. कोण? तद्बुद्धय इत्यादी विशेषणायुक्त असणारे महात्मे. तर तद्बुद्धय म्हणजे काय?
तद्बुद्धयः याचा अर्थ लिहा. तस्मिन् परमात्मनि गता बुद्धिः येषां ते तद्बुद्धयः. ठीक आहे ना. बघा अर्थ. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी गता म्हणजे विद्यमान झाली आहे बुद्धी, स्थिर झाली आहे बुद्धी ज्यांची, त्यांना म्हणायचं तद्बुद्धयः. ठीक आहे ना. अशाच अर्थाचे बाकीचे शब्द. तदात्मान म्हणजे काय? तदेव परम ब्रह्म आत्मा येषाम ते तदात्मान. तो परब्रह्म परमात्मा तोच झालाय आत्मा ज्यांच्यासाठी, त्यांना म्हणायचं तदात्मान. तन्निष्ठाः म्हणजे काय बरं? ब्रह्मणीव निष्ठाः अवस्थानम येषाम ते. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच निष्ठा म्हणजे अवस्थान स्थिती झाली आहे ज्यांची, त्यांना म्हणायचं तन्निष्ठाः. पुन्हा आहे तत्परायणाः. ठीक आहे ना. म्हणजे काय बरं? आयन म्हणजे आश्रयस्थान. परमात्मा हाच एकमात्र ज्यांच्यासाठी आश्रयस्थान झालं आहे. म्हणजे केवळ आत्म्यामध्ये जे रममान आहे. आत्मा आश्रयस्थान झाला आहे, परमात्मा आश्रयस्थान झालं म्हणजे ते परमात्म्याहून भिन्न आहे असा अर्थ नाही. परमात्मा स्वरूपच झालेले आहेत. आणखीन कसे हो? तर ज्ञान निर्धूत कल्मषाः. ठीक आहे ना. कल्मश आहे की नाही. ज्ञानाने निर्धूत धुतल्या गेले आहे कल्मश ज्यांचे. कल्मश शब्दाचा अर्थ आहे पापादी, जे की संसाराला कारणीभूत दोष आहे. आणि ते सारे दोष ज्ञानाने सर्व नष्ट झाले आहेत ज्यांचे, त्यांना म्हणायचं ज्ञान निर्धूत कल्मषाः. असे जे महात्मे लोक ते अपुनरावृत्तीं गच्छन्ति, पुन्हा संसाराला प्राप्त होत नाहीत. हा अर्थ आहे. ठीक आहे. जाऊया पुढे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव स्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव स्वपाके च पंडिताः समदर्शिनः. पदच्छेद. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनि शुनि च एव स्वपाके च पंडिताः समदर्शिनः. ठीक है. अन्वय. पंडिताः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनि शुनि च स्वपाके एव च समदर्शिनः विद्यन्ते. ठीक आहे. अर्थ पहा काय सांगतात या 18 नंबरच्या श्लोकातून आणि 19 नंबरच्या श्लोकातून. भगवान ज्ञानी पुरुषांचा समत्व भाव सांगतात की त्यांची समदृष्टी कशी असते आणि त्यांची परमगती होते, ही गोष्ट देखील सांगतायत. तर बघा, पंडिताः म्हणजे ज्ञानी पुरुष, समदर्शिन शेवटी आलाय अन्वयामध्ये. समदर्शिन विद्यन्ते समान दृष्टीने पाहणारे असतात. कशामध्ये? तर बघा की लोक ज्यांच्याविषयी अत्यंत विषम दृष्टी करतात त्या सर्वांमध्ये समदृष्टी करणारे आहेत. कोण? महात्मे लोक. असे कोण आहे की ज्यांच्याविषयी लोकांची विषम दृष्टी असते? दिले 2-3 नावं दिले आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे एक आहे की नाही. विद्या आहे की नाही, ज्याच्याजवळ खूप काही शास्त्रज्ञान आहे किंवा ब्रह्मज्ञान आहे आणि अत्यंत जो नम्र आहे अशा असणारा जो कोणी ब्राह्मण एक. गवी म्हणजे गाय, हे 2. हस्ती, गवी हस्ती एकच आहे. गवी हस्ती म्हणजे हत्ती, हस्तीनी शब्दाने काय घ्यायचं? हत्ती. शुनी म्हणजे कुत्रे आणि श्वपाक म्हणजे चांडाल आहे की नाही. हे सर्वांचं वर्गीकरण 3 ठिकाणी, सात्विक, राजस, तामस. तर विद्या विनय संपन्न जो ब्राह्मण आहे की नाही, जे सात्विक आहे त्यांच्यामध्ये गाय, हत्ती, कुत्रा जे की राजस आहे
त्यांच्यामध्ये, आणि स्वपाके, स्वपाक शब्दाचा अर्थ आहे चांडाळ, जो अत्यंत तमोगुणी आहे, त्याच्यामध्ये देखील हे सारे पंडिताहा समदर्शिनः विद्यन्ते, समरूपाने पाहतात. समरूपाने पाहतात म्हणजे काय, तर लोक त्यांच्या ठिकाणी विषम दृष्टीने पाहतात, कुठं ब्राह्मण आणि कुठं चांडाळ आणि कुठं कुत्र, त्यांच्या उपाधीला घेऊन, आणि ते उपाधीचे दोष आत्म्याच्या ठिकाणी लादतात अज्ञानी लोक. ज्ञानी पुरुषाची ही खासियत आहे की हे सर्व उपाधीचे धर्म आहेत, पण ह्या साऱ्या उपाधीमध्ये, मग ती ब्राह्मणाचं शरीर उपाधी असो, कुत्र्याचं शरीर उपाधी असो किंवा चांडाचं शरीर असो, या साऱ्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आत्मतत्व ते मात्र एक आहे, आणि तेच माझं स्वरूप आहे. आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी न चांडाळ भाव आहे, न त्याच्या ठिकाणी काही सात्विक भाव आहे, न राजस, न कुत्रा भाव, काहीही नाही आहे. या साऱ्या धर्माहून वर्जित आहे कोण, आत्मा. आणि त्या आत्म्याची दृष्टी यांची झालेली आहे, आणि म्हणून ते समदर्शी म्हणजे काय, सर्वामध्ये आत्मरूप पाहतात, हा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा नाही की साऱ्यांना एकत्र घेऊन ताटात घेऊन एकाच ताटात सारे जेवतील, असा अर्थ नाही आहे. हे उपाधीचे भेद आहेत, मायेचे भेद आहेत, पण या सर्वामध्ये असणारा आत्मतत्व मात्र एक आहे. या दृष्टीने, आत्मदृष्टीने समदर्शी आहे. ठीक आहे. समदर्शिनः विद्यन्ते, समदर्शिनः या शब्दाचा अर्थ लिहा. समाम, समाम, एकाम, एकम, अविक्रियम, अविक्रियम, ब्रह्म द्रष्टुम शीलम येषाम, द्रष्टुम शीलम येषाम ते पंडिताः समदर्शिनः, ते पंडिताः समदर्शिनः. ठीक आहे. अर्थ पहा, जे समान रूपाने आहे, एक आहे, अविक्रिय म्हणजे क्रियारहित आहे, असं असणारं ब्रह्म, आणि ते ब्रह्मच द्रष्टू म्हणजे पाहण्याचं, शील म्हणजे स्वभाव आहे ज्यांचा, त्यांना म्हणायचं, त्या पंडितांना म्हणायचं काय, समदर्शिनः पंडिता. ठीक आहे. चला पुढे. इहैव तैर्जितः सर्गो, येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. पदच्छेद. इह एव तैः जितः सर्गः, येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. अन्वय. येषां मनः साम्ये स्थितं तैः इह एव एष सर्गः जितः, ब्रह्म हि निर्दोषं समं, तस्मात् ते ब्रह्मणि स्थिताः. ठीक. अर्थ पहा. येषां मनः, ज्यांचं मन, साम्ये, साम्ये शब्दाचा अर्थ लिहा ब्रह्मणि, ब्रह्मणि. ठीक आहे ना. स्थितम पुढे शब्द आला आहे, स्थितम शब्दाचा अर्थ लिहा निश्चलीभूतम, निश्चलीभूतम. ठीक आहे. अर्थ पहा. ज्यांचं मन साम्य अर्थात ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अगदी निश्चल झालेलं आहे, स्थित झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे की नाही. तैही, अशा त्यांनी, इह एव सर्गः जितः, इह एव, इह एव याचा अर्थ लिहा जीवद्भिः एव, जीवद्भिः एव. पुढे शब्द आलाय सर्ग, सर्ग शब्दार्थ लिहा जन्म. ठीक आहे ना. अर्थ पहा. त्यांनी इह एव म्हणजे जिते जिही, जिवंतपणीच
सर्गः जित, त्यांनी हा जन्म जिंकला, वशीभूत केला, सार्थक केला. जन्माला येऊन त्यांचं कल्याण झालं. जन्माला येऊन मनुष्य जन्माला येऊन जे प्राप्त करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं, आहे की नाही. पुढे ब्रह्म ही निर्दोषम समम. तर आता साऱ्यामध्ये ब्रह्म पाहतात ते, आहे की नाही. आणि ते ब्रह्म कसं आहे, निर्दोषम, दोषरहित आहे. शरीराधिकाच ठिकाणी जरी वेगवेगळे दोष दिसत असले पण त्या शरीरात असणारं विद्यमान तत्व जे ब्रह्मतत्व आहे ते मात्र निर्दोष आहे. आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणीच हे स्थित झालेले आहेत. निर्दोषम समम. तस्मात म्हणून ते ब्रह्मणी स्थिताः. ते सारे समदर्शी लोक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिताः, आहे की नाही. म्हणून अभिप्राय काय, ते ब्रह्मणी स्थिताः, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे ते महात्मे. आणि म्हणून त्या महात्म्यांना काय, दोष गंध मात्रमपि न स्पृशति. कोणताही दोष त्यांच्या ठिकाणी नाही आहे, कारण ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेले आहेत, ब्रह्मच बनलेले आहेत. ठीक आहे ना. चला पुढे. न प्रवृषेत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धि रसमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. न प्रवृषेत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. पदच्छेद. न प्रवृषेत प्रियं प्राप्य न उद्विजेत प्राप्य च अप्रियं स्थिरबुद्धिः असम्मूढः ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. अन्वय. प्रियं प्राप्य न प्रवृषेत अप्रियं च प्राप्य न उद्विजेत एवं स्थिरबुद्धिः असम्मूढः ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. ठीक. हा 20 नंबरचा श्लोक आणि 21 नंबरचा श्लोक, या दोन श्लोकातून भगवान ब्रह्मज्ञानाचं लक्षण सांगतात आणि त्याला अक्षय सुखाची प्राप्ती होते असं सांगतायत भगवान. काय म्हणतात पहा. अन्वय. अन्वयानुसार अर्थ. प्रियम प्राप्य असे जे ज्ञानी महात्मे असतात त्यांना आवडती प्रिय वस्तू जर प्राप्त झाली तरी न प्रवृषेत, आहे की नाही, तरी त्यांनी आनंदित होऊ नये, होतही नाहीत ज्ञानी महात्मे. प्रियम प्राप्य न प्रवृषेत. बर. कदाचित प्रारब्ध बलाने अप्रिय वस्तू प्राप्त झाली, अनिष्ट वस्तू प्राप्त झाली तरी त्यांनी उद्विग्न व्हायचं नसतं. अप्रियम च प्राप्य न उद्विजेत, दुःखी होऊ नये, उद्विजेत उद्विग्न होऊ नये. एवं अशा रीतीने स्थिरबुद्धी असम्मूढ, स्थिरबुद्धी, ठीक आहे ना. स्थिर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली आहे बुद्धी ज्याची, त्याला म्हणायचं स्थिर बुद्धी. वाटल्यास लिहून घ्या स्थिर बुद्धी शब्दाचा अर्थ. सर्वभूतेषु सर्वभूतेषु एकः समः समः निर्दोषः आत्मा, निर्दोष आत्मा इति स्थिरा, इति स्थिरा निर्विचिकित्सा, निर्विचिकित्सा बुद्धि यस्य, बुद्धि यस्य सह स्थिर बुद्धि, सह स्थिर बुद्धि. ठीक आहे. सर्वभूतेषु, सर्व प्राणी मात्रांमध्ये एक समान दोषरहित आत्माच आहे. अशा रूपाने स्थिर झाली आहे बुद्धी ज्यांची. कशी? निर्विचिकित्सा, संशय रहित बुद्धी झाली आहे ज्यांची, त्यांना म्हणायचं स्थिर बुद्धी. असम्मूढ, असम्मूढ म्हणजे संमोहवर्जित, मोहाने रहित असे जे ब्रह्मवेत्ता लोक ब्रह्मणी स्थित, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते स्थित आहे. ठीक आहे. पुढे.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् विन्दत्यात्मनि यत्सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते सुखमक्षयमश्नुते बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। ठीक आहे. अर्थ पदच्छेद. बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा विन्दति आत्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. अन्वय. बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा आत्मनि यत् सुखम विन्दति ब्रह्मयोगयुक्तात्मा सह तत्सुखम अक्षयम अश्नुते. ठीक आहे. अर्थ पहा. असा तो ज्ञानी महात्मा जो की आपल्या आतल्या सुखातच रममान आहे. आणि कुठं रममान नाही तर बाह्य स्पर्शेषु. बाह्य म्हणजे शरीराच्या ठिकाणी असणारे इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे असणारे विषय यांच्यामध्ये असक्त आत्मा जो आसक्त झालेला नाही आहे. विषय आणि विषय सुखाच्या ठिकाणी ज्याचं मन आसक्त झालेलं नाही. मग कुठं आसक्त आहे? आत्मनि यत. असा तो महात्मा आत्मनि यत सुखम विंदती. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे सुख आहे आत्मसुख जे आहे तेच त्या सुखाला विंदती नाम प्राप्त होती. आत्मसुखाला त्याने प्राप्त केलं आहे आणि बाह्य सुखाच्या ठिकाणी तो आसक्त नाही आहे. ठीक आहे ना. पुन्हा कसा आहे? ब्रह्मयोगयुक्त आत्मा म्हणजे ब्रह्माशी एकरूप झाला आहे. आत्मा म्हणजे अंतकरण ज्याचं अर्थात ब्रह्माहून भिन्न राहिलेलाच नाही आहे. ब्रह्म हेच माझं वास्तविक स्वरूप आहे अशी ज्याची दृढ निश्चय दृढ बुद्धी झालेली आहे. तर ब्रह्मयोगयुक्त आत्मा सह असा तो महात्मा काय हो तत्सुखम ते ब्रह्मसुख जे की अक्षय आहे कधीही त्याचा विनाश होत नाही जे कधी खंडित होत नाही अशा त्या सुखाचाच काय करतो अश्नुते म्हणजे अनुभव घेतो. म्हणून अर्जुना तू देखील त्या ब्रह्मसुखाचाच अनुभव घेतला पाहिजे आणि बाह्य सुखामध्ये आसक्त नाही झालेलं पाहिजे नाही व्हायला पाहिजे. कारण बाह्य सुख म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय यांच्यापासून मिळणारं जे सुख आहे ते बाह्य सुख आहे अर्थात विषय सुख आहे. म्हणून ते विषय सुखाकडे न जाता आत्मसुखाकडेच प्रत्येकाने गेलं पाहिजे. आणि जो कोणी विषय भोगाकडे जातो विषय सुखाकडे जातो त्याची निंदा करतात भगवान पुढच्या श्लोकामध्ये. पण त्याचा विचार आपण पुढच्या सत्रात करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णाय पूर्णमेवावशिष्यते. ओम